हेलो। 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 पहिल्या पंचवार्षिक योजनेचा परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायचा असेल तर या ठिकाणी पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये आंध्र राज्याची निर्मिती झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे यूजीची स्थापना 1953 साली झाली. पहिली IIT खरगपूर येथे स्थापन 1951 साली करण्यात आली. समुदाय विकास कार्यक्रम या ठिकाणी 1952 साली सुरू करण्यात आला. राष्ट्रीय विस्तार योजना 1953 साली करण्यात आली. दामोदर खोरे विकास प्रकल्प टेन्सी खोरे प्रकल्पाच्या धर्तीवर भाकरा नांगर धरण सतलज नदीवर 1955 साली बांधण्यास सुरुवात झाली. हिराकुंड धरण महानदीवर त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1955 साली करण्यात आली. ICCI ची स्थापना 1955 साली करण्यात आली. सिंद्री खत कारखाना झारखंड येथे 1951 साली सुरू करण्यात आला. तर या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये वरील काही घडामोडी आपल्याला दिसून येतात की त्या ठिकाणी स्टेट बँक म्हणजे बँक स्थापन करण्याच्या संदर्भात किंवा धरण बांधणीच्या संदर्भात किंवा IIT एक इन्स्टिट्यूट आहे त्याची स्थापना करण्यासाठी किंवा खता संदर्भात अनेक घडामोडी झालेल्या आपल्याला दिसून येतात. दुसरी पंचवार्षिक योजना आपण या ठिकाणी लक्षात घेता तर या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला भौतिकवादी पंचवार्षिक योजना असं संबोधण्यात आलेला आहे. ही पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 पर्यंत राबवण्यात आली. अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. उपाध्यक्ष TT कृष्णा मंचारी होते. प्रतिमान या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं की त्याच्यामध्ये औद्योगिकरणावर तीव्र भर देण्यात आला. त्याचप्रमाणे भांडवली वस्तूंमध्ये उत्पादन गुंतवणूक करण्यास अभिप्रेत करण्यात आले. रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगांवर भर देण्यात आला. आता रोजगार निर्मितीवर भर देत असताना त्या ठिकाणी महालोनोबिस मॉडेल त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारल्याचं दिसून येतं. या पंचवार्षिक योजनेमध्ये 4.5% वार्षिक वृद्धी दर गाठण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे वाहतूक व दळणवळण सर्वाधिक खर्च करण्याचे ठरविले आले. या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काय वार्षिक वृद्धी दर ठरवण्यात आला होता 4.5%, या ठिकाणी तो 4.2% वार्षिक वृद्धी दर साध्य करण्यात आला. मोठ्या प्रमाणात चलनवाढ झाल्याचे दिसून येते. अन्नधान्य उत्पादनामध्ये 82 मेट्रिक टन या ठिकाणी वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. मध्यम औद्योगिक उद्योगां त्या ठिकाणी स्थापना करण्यात आल्याचे दिसून येते. तर अशा प्रकारे जी काय दुसरी पंचवार्षिक योजना होती या दुसऱ्या पंचवार्षिक या ठिकाणी काही महत्वाच्या घडामोडी दिसून येतात. तर त्या ठिकाणी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. दुसरे औद्योगिक धोरण त्या ठिकाणी समाजवादी समाजरचनेच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आले. 1956 साली मध्ये नांगल आणि रुरकेला खत कारखाना 1961 साली त्या ठिकाणी चालू करण्यात आला. भिलाई लोह पोलाद उद्योग रशियाच्या मदतीने त्या ठिकाणी चालू करण्यात आला. रुरकेला लोह पोलाद उद्योग त्या ठिकाणी जर्मनीच्या मदतीने चालू करण्यात आला. दुर्गापूर लोह पोलाद उद्योग ब्रिटनच्या मदतीने चालू करण्यात आला. IIT कायदा 1956 त्या ठिकाणी पास करण्यात आला. LIC ची स्थापना 1956 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला झाल्याचे दिसून येते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1957 साली झाल्याचं दिसून येते. म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून त्या काळामध्ये अनेक अनेक ज्या काही संस्था त्या संस्थांची स्थापना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मुख्यतः म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी काही निर्मिती आहे ती दुसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये झाल्याची आपल्याला दिसून येते. तिसरी जी पंचवार्षिक योजना आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जास्तीत जास्त कृषी व उद्योग क्षेत्रावर बल देण्यात आले. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 असा होता. अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री.
उपाध्यक्ष CM त्रिवेदी आणि अशोक मेहता होते. प्रतिमान या ठिकाणी सुखमयी चक्रवर्ती आणि महामौली प्रतिमान या ठिकाणी आपल्याला इम्प्लिमेंट केल्याचं दिसून येते. या पंचवार्षिक योजनेचा दर हा 5.6% ठरवण्यात आला होता की जो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 4.5% होता आणि त्याचं लक्ष्य 4.2% एवढाच वार्षिक दर त्या ठिकाणी साध्य झाला होता. म्हणजे त्याच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काही वार्षिक वृद्धी दर हा 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 तुलनेने अधिक साध्य करण्याचे ठरवले होते. हे साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी सार्वजनिक खर्च प्रामुख्याने वाहतूक व वळण आणि उद्योग आणि कृषी व सिंचन याच्यावर लक्ष अधिक देण्यात आलेले होते. या पंचवार्षिक योजनेमध्ये 2.8% वार्षिक दर साध्य झाला. या ठिकाणी असं दिसून येतं की चलनवाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. अन्नधान्याचे उत्पादन घटल्याचे दिसून आले. या पंचवार्षिक योजनेच्या म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये भारत चीन आणि भारत पाकिस्तान अशी दोन युद्ध त्या ठिकाणी उफळून आलेले आपल्याला दिसून येतात. याच काळामध्ये गोवा मुक्ती संग्राम 1961 साली झालेला दिसून येतो. याच काळामध्ये नागालँडची स्थापना, त्याचप्रमाणे कृषी किंमत आयोगाची स्थापना 1965, त्याचप्रमाणे भारतीय अन्न महामंडळाची स्थापना, IDBI आणि UTI ची स्थापना 1964 साली झाल्याचे दिसून येते. आता ही जी काही तिसरी जी पंचवार्षिक योजना होती ती स्वावलंबन योजना असं तिथं तिला संबोधलं जात होत. तर या पंचवार्षिक योजनेमध्ये साध्य झाला तो वृद्धी दर 3.9%, म्हणजे जवळपास तो वृद्धी दर 2.8% असं होत. या काळामध्ये दुष्काळ व युद्धातून सावरणे खूप गरजेचे होते. चौथी जी पंचवार्षिक योजना आहे, या चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 या काळामध्ये काँग्रेस सरकार होते. आणि या ठिकाणी या चौथ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्षा इंदिरा गांधी ह्या होत्या. उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ, C. सुब्रमण्यम, दुर्गा प्रसाद धरे होते. यामध्ये प्रतिमान लक्षात घेतलं गेलं होतं ते ॲलन मान व अशोक रुद्र प्रतिमान ते फुले सातत्य प्रतिमान असल्याचं दिसून येतं. या ठिकाणी जो वृद्धी दर आहे तो 5.7% एवढा वार्षिक वृद्धी दर साध्य करण्याचे ठरवले होते. सर्वाधिक खर्च कृषी व सिंचन आणि त्यानंतर उद्योग आणि वाहतूक दळण खर्चावर करण्याचे ठरवले होते. संपत्ती व आर्थिक विकेंद्रीकरण आणि प्रादेशिक विकासावर भर देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. शिक्षण व मनुष्य विकासावर भर या ठिकाणी देण्याचे ठरविले. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की जो वृद्धी दर आहे 5.7% गाठण्याचा जो प्रयत्न होता तो या ठिकाणी 3.3% थांबल्याचं आपल्याला दिसून येतं. अन्नधान्य उत्पादनामध्ये 104.7 मेट्रिक टन एवढं उत्पादन झाल्याचं दिसून येतं. चलनवाढ तीव्र असल्याचे दिसून येते. या काळामध्ये पहिले शिक्षण धोरण 1968 राबवण्यात आले. भारत पाकिस्तान युद्ध 1971 या काळामध्ये झाल्याचे दिसून येते. अनुकूल व्यापार तोड 1972 1973 या काळामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येते. बोकारो लोह पोलाद उद्योग कृषीच्या मदतीने या ठिकाणी सुरू करण्यात आला. ऑपरेशन फ्लड 1970 मध्ये आपल्याला या ठिकाणी राबवल्याचे दिसून येते. आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम 1973 74 या काळामध्ये राबवण्यात आला. बँकांचे राष्ट्रीयकरण 1969 साली करण्यात आले. 14 अग्रणी बँक योजना ही या ठिकाणी राबवण्यात आली 1969 साली. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी चौथी पंचवार्षिक योजना आहे या संदर्भात आपण एक आढावा घेतला. परीक्षेला तुम्हाला नाही त्या संदर्भात माहिती विचारली जाणार, पण पंचवार्षिक योजना काय आहे, पंचवार्षिक योजना कधीपासून सुरू करण्यात आल्या, प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते, त्याचप्रमाणे या पंचवार्षिक योजनांचे उद्दिष्ट काय होते, या पंचवार्षिक योजना राबवित असताना त्या काळामध्ये कोणकोणत्या घडामोडी झाल्या याचा देखील आपण या ठिकाणी उहापोह केला पाहिजे. तर मित्रांनो, पुढची जी काय पंचवार्षिक आहे ती 5वी पंचवार्षिक योजना आहे. 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये महत्वाचं ध्येय म्हणजे दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता हे मुख्य ध्येय होतं.
ही योजना 1 एप्रिल 1973 ते 31 मार्च 1978 या काळामध्ये राबवण्यात आली. या योजनेचे अध्यक्ष म्हणजे भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद पी.एन. हक्सर हे होते. प्रतिमान ॲलन मान व अशोक रुद्र प्रतिमान खोली सातत्यपूर्ण आपल्याला त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाल्याचं दिसून येते. या काळामध्ये 4.4% एवढा दर की जो जीडीपीवर आधारित होता. गरिबी हटाव असा नारा त्या ठिकाणी पुकारला गेला होता. सार्वजनिक खर्च, उद्योग, कृषी व सिंचन, ऊर्जा या या क्षेत्रांवर अधिक भर देण्यात आला होता. या ठिकाणी काय सध्या करायचं ठरवलं होतं तर पहिलं अन्नधान्य उत्पादन 126 मेट्रिक टन या ठिकाणी अन्नधान्याचं उत्पादन झालं होतं की जे मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये 107 मेट्रिक टनच्या आसपास होतं. भरमसाठ चलनवाढ 25% असल्याचं दिसून आलं. वार्षिक वृद्धी दर 4.8% गाठला गेल्याचा होता. म्हणजे मागील पंचवार्षिक योजनेमध्ये 5.6%च्या आसपास होता, तो 4.8% असा गाठला गेल्याचं आपल्याला दिसून येतं. या काळामध्ये पोखरणची चाचणी 1974 मध्ये घेण्यात आली. सिक्कीमला राज्याचा दर्जा देण्यात आला. 42वी घटना दुरुस्ती आणि आणीबाणीची सुरुवात करण्यात आली. अनुकूल व्यापार तोल 1976 ते 77. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 मध्ये राबवण्यात आले. RRB ची स्थापना करण्यात आली. SDFC ची स्थापना 1977 मध्ये करण्यात आली. तर याच्यामध्ये काही महत्वाच्या योजना राबवण्यात गेल्या. त्याच्यामध्ये रोलिंग प्लॅन इन इंडिया, सरकती योजना, जनता दलाची योजना असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर ही जी स्कीम होती, ह्या स्कीमचा कार्यकाल होता 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980. अध्यक्ष होते मोरारजी देसाई आणि चरण सिंग. उपाध्यक्ष होते DT लकडवाला. प्रीतम गुरनार मिर्नाल मॅडम मॉडेल यांचं या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आलं. हे मॉडेल आपल्याला दिसून येतं. तर या काळामध्ये जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली होती. कामांसाठी अन्न योजना राबवण्यात आली. तर मित्रांनो, अशी ही सरकती योजना आहे, जनता दलाची योजना आहे. तर यानंतर 6वी पंचवार्षिक योजना होती. याच्यामध्ये 5.2% वार्षिक वृद्धी दर दिसून येत होता. दारिद्र्य निर्मूलन. तर असे ह्या ज्या काय पंचवार्षिक योजना आहेत आपल्याला समोर दिसत आहेत, त्याच्यामध्ये देखील 5.7% म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत 5.7% आपण वृद्धी दर साध्य करू शकत होतो. आणि अन्नधान्याचं जर उत्पादन बघितलं तर ते पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून या 6व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत 145 मेट्रिक टन आपण अन्नधान्याचं उत्पादन करण्यामध्ये साध्य झालं होतं. आता 3ऱ्या आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चलनवाढ झाल्याचं दिसून येतं, पण या ठिकाणी चलनवाढ आटोक्यात आणल्याचं आपल्याला दिसून येतं. औद्योगिक वृद्धी दर हा कमी असल्याचं दिसून येतं. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती आणि औद्योगिक या क्षेत्रावर जरी लक्ष दिलं गेलं असलं तर तितकासा असा या ठिकाणी त्याचं जे काही याला अनुषंगाने जे ध्येय होते ती साध्य केली गेली नव्हती. तर या काळामध्ये भोपाळ गॅस दुर्घटना झाली 1984 साली. एकात्मिक विकास कार्यक्रमाची सुरुवात 1980 साली करण्यात आली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना 1980 साली. बँकांचे राष्ट्रीयकरण 1980 साली करण्यात आलं. म्हणजे 1969 आणि 1980. त्याचप्रमाणे नाबार्ड ची स्थापना करण्यात आली की शेती क्षेत्राला कर्ज पुरवठा करणारी सर्वोच्च स्थानी असणारी बँक नाबार्डची नॅशनल बँक फॉर अग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटची स्थापना 1982 साली करण्यात आली. मित्रांनो, पुढची जी आहे स्कीम ती 7th 5 year प्लॅन इन इंडिया, 7वी पंचवार्षिक योजना. या योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. अध्यक्ष होते राजीव गांधी आणि VP. उपाध्यक्ष होते मनमोहन सिंग, PV श्रीशंकर, महादूरसिंग सोळंकी आणि राव कृष्ण हेगडे. प्रतिमान ब्रह्मानंद वकील प्रतिमान वेज फूड्स मॉडेल आणि खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात आले होते. तर या ठिकाणी जो वृद्धी दर लक्षात घेतला गेलेला होता तो 5%. सार्वजनिक खर्च, ऊर्जा, कृषी व सिंचन, सामाजिक सेवा 7 ते 6%. म्हणजे ही एक अशी वृद्धी योजना होती की ह्या ठिकाणी जो काही वार्षिक वृद्धी दर 5% गाठण्याचं ठरवलं होतं, प्रत्यक्ष 1% वृद्धी दर हा म्हणजे 6% वृद्धी दर जास्त गाठला गेलेला होता. अन्नधान्याचं उत्पादन या ठिकाणी आपल्याला 171 मेट्रिक टनापर्यंत पोहोचलेलं दिसून येतं. जरी मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण चलनवाढीवर
चलनवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेले असले तरी या ठिकाणी चलनवाढ वाढत गेल्याचे असलेले आपल्याला दिसून येते. या काळामध्ये इंदिरा गांधी आवास योजना सुरू करण्यात आली 1985 साली. जवाहर रोजगार योजना, नेहरू रोजगार योजना, दुसरे शिक्षण धोरण 1986, कडू फळा मोहीम 1987 साली सुरू करण्यात आली. राष्ट्रीय गृह बँकेची स्थापना तयार करण्यात आली. तर मित्रांनो, वार्षिक योजना, स्वावलंबन योजना असं या ठिकाणी चालू होतं. 1 एप्रिल 1909 ते 31 मार्च 1991 आणि 1 एप्रिल 1909 ते 31 मार्च 1992. तर मित्रांनो, मी लिंक पाठवून तुम्हाला हे त्या ठिकाणी पाहून घ्या. सर्वच या ठिकाणी एक्सप्लेन करणं काही गरजेचं नाहीये. फक्त आपल्याला या पंचवार्षिक योजना आपल्याला काय करायचंय की बाबा, आपल्याला जर या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल दिलं, तर प्रॅक्टिकल दिलं जात असताना तुम्हाला पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून 12व्या पंचवार्षिक योजनांमध्ये ती काय त्याची उद्दिष्टे मांडायची एका बाजूला, आणि त्या उद्दिष्टांमधून एक महत्वाचं एक उद्दिष्ट आहे की त्याच्यामध्ये किती ग्रोथ रेट साध्य केलेला आहे. म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या वर्ष टाकायच्या त्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ टाकायचा. जर ग्राफ काढायचा झाला तर उभ्या अक्षावर पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल आणि आडव्या अक्षावर त्या ठिकाणी जो काय साध्य केलेला वार्षिक वृद्धी दर टाकायचा. तर अशा प्रकारे आपल्याला छानपैकी तिथं त्या ठिकाणी ग्राफ काढता येईल. म्हणजे प्रत्येक यश, उदाहरणार्थ चलनवाढ हे पहिल्या पंचवार्षिक किंवा तिसऱ्या पंचवार्षिक अगदी पाचव्या, सहाव्या, सातव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत चलनवाढ अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. तर आपण अशा पद्धतीने जर ग्राफच्या सहाय्याने या पंचवार्षिक योजनांचं विश्लेषण मांडलं तर आपल्याला ते अधिक सोयीस्कर दिसून येईल. अशा या एकूण 12 पंचवार्षिक योजना आहेत. 12 कार्यकाल 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 पर्यंत होता. अभ्यासामध्ये आपल्याला म्हणजे प्रथम वर्षिकाला द्वितीय सत्र या सत्रामध्ये एक पंचवार्षिक योजना, या पंचवार्षिक योजनांची उद्दिष्टे साध्य असा हा आपला, आणि ही 12वी पंचवार्षिक योजना का फेल झाली त्याची कारण मीमांसा आपल्याला या ठिकाणी अभ्यासावायची आहे. तर या 12व्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते मनमोहन सिंग. 2017 पर्यंतच ही योजना, म्हणजे ही नियोजन मंडळाची शेवटची पंचवार्षिक योजना होती. 2015 साली ही नियोजन मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना केली गेली होती. तर मित्रांनो, या 12 पंचवार्षिक योजनेमध्ये जीडीपी वृद्धी दर होता 8.2%, कृषी वृद्धी दर होता 4%, उत्पादन वृद्धी दर होता 10%, दारिद्र्य 10% कमी करणे हे लक्ष ठेवण्यात आलं होतं. 50 दशलक्ष रोजगार निर्मितीचे ते समोर ठेवण्यात आलं होतं. सरासरी शैक्षणिक वर्षात 7 वर्षे वाढ करण्यात आली होती. शैक्षणिक असमानता दूर करणे, माता मृत्यू दर 1, शिशु मृत्यू दर 25, लिंग गुणोत्तर 9,950 पर्यंत त्या ठिकाणी कमी करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं गेलेलं होतं. जनन दर 2.1%. कारण या ठिकाणी मृत्यू दर, शिशु दर किंवा बाललिंग गुणोत्तर या ठिकाणी जे असणार आहे स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण ह्याच्यामध्ये संतुलन साधणं गरजेचं होतं. त्याचप्रमाणे एका बाजूला वाढत जाणारी लोकसंख्या हे सुद्धा या ठिकाणी लक्षात गेलं गरजेचं आहे. ग्रामीण टेली डेन्सिटी 70% पर्यंत करणे, वायू उत्सर्जन 25% पर्यंत कमी करणे, वनच्छादित क्षेत्रात 1 दशलक्ष हेक्टरची वाढ करणे, 30,000 मेगावॉट पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा साध्य करणे, सार्वजनिक खर्च, ग्रामीण विकास, शिक्षण, वाहतूक या ठिकाणी. या ठिकाणी 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मित्रांनो या ठिकाणी 6.9% वृद्धी साध्य झाल्याचं दिसून येतं. शिष्यवृत्ती दर 34 पर्यंत त्या ठिकाणी घट झाल्याचे दिसून येते. 34 म्हणजे 2016, 34 म्हणजे 1000च्या पाठीमागे 34. माता मृत्यू दर 130, जनन दर 2.3%. तर या काळामध्ये म्हणजे 2012 ते 2017 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान चालू करण्यात आलं. 2013ला पडे भारत 2014ला चालू करण्यात आलं. उन्नत भारत अभियान 2014ला चालू करण्यात आलं. राष्ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभियान 2014ला चालू करण्यात आलं. राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती कार्यक्रम 2013. राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती कार्यक्रमाचं जर अगोदरचं नाव बघितलं तर नाव काय होतं, तर सोनग्राम जयंती स्वर्गावर योजना या योजनेचं यश पाहून 2009 साली या योजनेचं फक्त नाव बदलण्यात आलं आणि त्याचं नाव काय करण्यात आलं, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती कार्यक्रम. दुसरं सुद्धा नाव आहे याला, राष्ट्रीय
ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रम असं सुद्धा त्या दोन भागामध्ये म्हणजे सूर्यग्राम जयंती सौर योजना ही 1999 पासून राबवण्यात येते. यानंतर 2009 साली या योजनेचं यश बघून ह्या योजनेचं स्वरूप आणि व्याप्ती वाढवण्यासाठी या ठिकाणी याचं नाव थोडस बदलण्यात आलं. त्याचप्रमाणे दारिद्र्यरेषेखालील लोकांना या ठिकाणी जे काय अनुदान देणं जात होतं उद्योग व्यवसायासाठी ह्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्र ही 12वी पंचवार्षिक योजना आहे. या 12व्या पंचवार्षिक योजनांची जी काय माहिती आहे ते पुस्तकामध्ये सुद्धा आहे. आपण पुनश्च पुढील तासाला या ठिकाणी